नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात 9 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार खूप मोठे बदल झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्यम आधार, शिक्षक नियुक्ती, प्रोरेटेड विद्यावेतन, विमा संरक्षण व 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेली शासकीय कार्यालय या संदर्भात कोणकोणते नवीन बदल झालेले आहेत ते पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अतिशय मुद्देसूद व कोणताही टाइमपास न करता असलेले व्हिडिओ आपणापर्यंत मला पोहोचवण्याची प्रेरणा मिळेल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। 9 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या उद्योग आधार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या पोर्टलवर ज्या उद्योगांनी आपल्या उद्योगाची नोंदणी केली आहे तेथे देखील आता उमेदवारांची नेमणूक ही केली जाणार आहे। जसे नर्सरी उद्योग, धातू व खनन उद्योग, डेअरी प्रॉडक्ट्स यासारख्या उद्योगात देखील आता उमेदवारांची नेमणूक ही केली जाणार आहे। मित्रांनो, विद्यावेतनासंदर्भात देखील एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे, तो बदल आता आपण पाहूया। 9 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार जो कर्मचारी 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस घरी राहणार होता त्याला विद्यावेतन हे देण्यात येणार नव्हते, तर आता नवीन 9 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी उमेदवार यांना संबंधित आस्थापनेतील त्याच्या किंवा तिच्या उपस्थितीनुसार प्रोरेटेड विद्यावेतन दिले जाईल। म्हणजे मित्रांनो, तुम्ही ज्या कामावर जेवढे दिवस उपस्थित आहेत त्यानुसार एक तक्ता तयार केलेला असेल, त्यानुसार तुम्हाला वेतन हे आता देण्यात येणार आहे। हा देखील एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे। मित्रांनो, पुढील मुद्दा पाहण्या अगोदर जे थंबनेल तोच मुद्दा, अमूल्य वेळेचा विचार, सीधी बात, नो बकवास व लहान व्हिडिओ ही आपली चॅनलची वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा। उमेदवारांच्या विमा संरक्षणाबाबत 9/7/2024च्या जुन्या शासन निर्णयात कुठलाही उल्लेख न होता, तर 9 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयात उमेदवारांना या प्रशिक्षणाअंतर्गत विमा छत्र म्हणजेच विमा पॉलिसी ही देण्यात येणार आहे। ती पॉलिसी किती रुपयाची किंवा तिची कार्यपद्धती काय राहील याबाबत स्वतंत्र शासन निर्णय हा निर्गमित करण्यात येणार आहे। तसेच ज्या शासकीय कार्यालयात 20 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कार्यालयासंदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, सहकारी सोसायटी, आयुष्मान केंद्र येथे 20 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर अशी कार्यालये प्रत्येक कार्यालयासाठी एक याप्रमाणे उमेदवारांची नियुक्ती हे करू शकणार आहेत। हा देखील मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण बदल आहे। यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारांना ही संधी मिळणार आहे। या शासन निर्णयातील खूप महत्त्वपूर्ण बदल म्हणजेच DED व BEd झालेल्या उमेदवारांना शिक्षक पदाच्या कामाचा अनुभव मिळावा यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालये, ITI कॉलेजेस या संस्था देखील आता उमेदवारांची मागणी करू शकतात। येथील कर्मचाऱ्यांची संख्या ही 20 पेक्षा कमी असेल तरी देखील तिथे कमीत कमी एक उमेदवाराची नियुक्ती ही केली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, DED व BEd उमेदवारांसाठी खूप मोठ्या प्रमाणात या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये संधी ही उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा लेटेस्ट घडामोडी आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।